शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. प्लॉट रिन्युएशन केलं आणि पहिल्या 90 दिवसात वलांड्याचं स्ट्रक्चर आपण कसं बनवलं आणि पुढच्या 60 दिवसात काडी कशी बनवता येईल त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. रिन्युएशन केलं तिथून पहिल्या 80-90 दिवसामध्ये पहिले 20-30 दिवस तर फुटायलाच लागतात. त्यानंतर पुढच्या 50-60 दिवसामध्ये वलांड्याचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी तयार केलं आणि या सगळ्या गोष्टी डॉक्टर किसानच्या माध्यमातून घडत गेल्या. शेतकऱ्यांनी देखील प्रामाणिकपणे जे जे सांगितलं ते केलं. त्याच सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे रिन्युएशनचे रिकटचे प्लॉट असतील तिथं झपाट्याने ओलांडा स्ट्रक्चर तयार करायचंय. ओलांडाचं स्ट्रक्चर तयार केल्यानंतर काडी देखील तयार करायची आणि पहिल्या वर्षी आपल्याला त्या ठिकाणी माल घ्यायचा आहे. त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. अंबर पिलाई चौधरी, मुक्काम पोटदीक्षित, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 97 655 54 85. तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. ज्यावेळेस रिन्युएशन केलं आणि रिन्युएशन नंतर 10-12 दिवसांनी तुम्ही मला कॉल केला हो की सर हा प्लॉट रिन्युएशन केलाय, हा फुटल का, हा वरती जाईल का, नाहीतर मग याला काढून टाकून नवीन बाग लावायची. हो बरोबर. पण मी तुम्हाला त्या ठिकाणी शब्द दिला होता का मी जे वेळापत्रक देईल ते वापरलं तर 100% मी मालच आणून दाखविल. हो आता तुम्हाला हे वलांड्याचं स्ट्रक्चर तयार करून दिलं. हो जवळजवळ 70-80% वलांडे तयार झाले. हो झाले. मध्ये काड्या पण या ठिकाणी येत आहेत. इथं सत्यान होईल आपलं पुढच्या 5-6 दिवसामध्ये. काही ठिकाणी सत्य पण झाली, दोन काही ठिकाणी झालंय. एकंदरीत काय सांगाल, डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरून शेतकऱ्याचा तुमच्या स्वतःचा फायदा झाला का, शेतकऱ्याचा फायदा होतो का? 100% फायदा होतो. फक्त डॉक्टर किसानचं शेड्यूल प्रॉपर वापरलं पाहिजे. त्यांनी जे सांगितलं ते केलं पाहिजे आणि वेळेत जर काम केलं तर 100% रिझल्ट. आणि खरोखर मला स्वतःला रिझल्ट आले. बाकी इतर शेतकऱ्यांनी पण करावं, त्यांचा 100% फायदाच होणार. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट मी बऱ्याचशा वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. थोडं पुढे येऊ आपण. हे बघा कट मारलं होता. हो कुठून आपण हा ओलांडा वरती नेला, इथपर्यंत गेला. आता इकडे हे झाड जर बघितलं 2 फुटी होत्या, 1 फूट आपण जागेवर स्टॉप केली कारण की ही या फुटीला काही दगा झाला. आता हे खोड बघा, खोड मॅच्युरिटीकडे जायला सुरुवात झालेली, वरती ओलांडा तयार झालेला आहे. हे बघा आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 आणि त्या बाजूने 6 7 8 15-20 काड्या यावर्षी मिळणार आहे. हो आणि आपण 100% मी तुम्हाला सांगितलं काडीला आपण 2 घड आणणार, पण घड ठेवायचा एकच. त्याचं वजन मिळवायचं आपल्याला 700-800 ग्रॅम. हो बरोबर ना? हो. आता ही खोडाची जाडी वगैरे दाखवा ना, ते खोडाची जाडी दाखवा. हे बघा जाडी पण चांगली. वरती वलांडा पूर्ण तयार झालाय. काही ठिकाणी काड्या पण झालेल्या आहे. हो. तर दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, हे सगळं करण्यासाठी त्यांनी जसं सांगितलं की डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरायचं म्हणजे काय की ज्या वेळेस आपल्याला एखाद्या वेळेस थंडी ताप येतो आणि डॉक्टरने सांगितलं क्रोसिनच घ्या, मेडिकलमध्ये तो म्हणतो क्रोसिन नाहीये, दुसरी गोळी घ्या, क्रोसिनचाच कंटेन आहे. तसं केलं तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही याची 100% गॅरंटी मी देतो. तर मी जर लिहितोय तिथं 4 स्ट्रोक, तुम्ही घेताय 6 स्ट्रोक, तर ते चालणार नाही. 4 स्ट्रोक घेताना वरती PSS नीट लक्षात घ्या. कारण गेल्या 2 वर्षापूर्वी पण काही डुप्लिकेशन आलं होतं आणि शेतकऱ्यांना ते रिझल्ट आले नाही. हे सांगण्याचं तात्पर्य एक आहे की जीव तळतळतो. उन्हातानामध्ये डॉक्टर किसानची टीम फिरते, बॅकएंडची टीम तुम्हाला कंटिन्यू कॉल करते. मग अशा वेळेस तुम्ही या चुका करू नका. आपण इथून फुटून आल्यानंतर पहिलं ऍप्लिकेशन दिलं होतं 5 लिटर 4 स्ट्रोक 4 किलो कम्फर्ट सोल्युशन. बरोबर ना? हो बरोबर. त्याच्यानंतर आपण थ्रिपच्या सातत्याने फवारण्या करत गेलो. सुपर कॉन्फिडर असेल, मोएंटो एनर्जी असेल. आता या दरम्यान आपल्याला काय करायचंय, ओलांडाचं स्ट्रक्चर तयार झालं, शेंडा आपण दोन्ही बाजूनी स्टॉप केलाय, काड्यामध्ये फुटून येत आहे, सपकेन आपल्याला करायची. सपकेन करतो, कवळ्या फुटी येतात, त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, हिरवा तुडतुडा असेल, जशीड असेल, म्हणजे टोटल ऑल सकिंग पेस्ट साठी आपल्याला फवारणी करायची 200 लिटरला. जेमिझोन 250 मिली, प्रोस्टारचं जेमिझोन 250 मिली आणि त्याच्यासोबत घ्यायचंय अभिनीलचं सनरूफ 500 मिली, जेणेकरून आपल्याला 15 दिवस सकिंग पेस्टचा कुठलाही त्रास होणार नाही. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, या दोघांचं कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला पानाचा रफनेसपणा असेल, फोटोसिन्सिटी असेल, ग्रीनरी असेल, या म्हणजे डबल गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या ज्या शेतकऱ्यांना रिकट कुठून आलंय, रिकट वरती जात नाही फास्ट, तिथं जर 5 दिवसाच्या अंतराने 2 ड्रिपचे ऍप्लिकेशन केले, त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन द्यायचंय
एकरी 5 लिटर फोस्ट्रोक आणि 4 किलो कम्फर्ट सोल्युशन. 5 दिवस जाऊ द्या, 6व्या दिवशी परत एकदा चांगलं पाणी देऊन घ्या. तिथं 5 लिटर मॅग्ना तुम्हाला देऊन घ्यायचंय. आणि या मधल्या 6 दिवसामध्ये 2 फवारण्या करताना त्यामध्ये पहिली फवारणी करायची तुम्हाला, कारण तिथं शेंडा लालसर दिसत असेल, थ्रिप्सचा प्रादुर्भाव आहे, तिथं तुम्हाला घ्यायचंय जेमिझोन 250 मिली आणि सनरूप 500 मिली. आणि त्यानंतर 2 दिवस जाऊ द्यायचे. 2 दिवसानंतर प्लॅटिनम 500 मिली, 19 500 ग्रॅम, GA 2 ग्रॅम. कसा तुमचा शेंडा पळत नाही आणि कसं तुमचा ओलांड्याचं स्ट्रक्चर तयार होत नाही, त्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ तुम्ही बघत आला. अजूनही काही गोष्टी मी सांगण्याच्या अगोदर परत एकदा अंबरजी तुमच्याकडे येतो. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या 3-4 वर्षापासून तुम्ही कारलं पीक असेल, हो. वेगवेगळ्या कांदा असेल, वेगवेगळ्या पिकांमध्ये तुम्ही माझ्याशी संपर्क साधतात आणि विश्वास ठेवून मी जे सांगितलं ते 4 दुकानात जाऊन तुम्ही आणतात. हो. याच्या पाठीमागचं रहस्य किंवा याच्या पाठीमागचं कारण काय? याच्या पाठीमागचं रहस्य म्हणजे 100% मला स्वतःला खरोखर अनुभव आलेले, खूप चांगले रिझल्ट आलेले. म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी फोन करतो आणि तुमचं मार्गदर्शन घेऊन आणि ते प्रॉडक्ट वापरून आणि खरोखर मी रिझल्ट स्वतः अनुभवलेले. कारण एक वेळेस तांबाडीचा प्लॉट तुम्हाला मी कॉल केला होता, तर गंधकाची वाफ लागली होती. जवळजवळ 5-25-50 लोक आले होते. ते म्हणे हा प्लॉट होणार नाही, उपटून टाका. पण ते म्हणे दुनिया गेली तर होणार नाही. डायरेक्ट झाड म्हणजे खाली पडलं होतं बुडापासून. पण तुम्ही सांगितलं याला काहीच करू नका. आमच्या बंधूंकडे फोन दिला, ते तेव्हा बंधू बोलले का शेजारचा प्लॉट आहे चुलत भावाचा, असा असा प्रॉब्लेम आहे. तुम्ही बोलले का माझ्याकडे प्लॉट रजिस्टर्ड नसताना मी तुमच्या पूर्ण प्लॉटचे पैसे भरून देईल. जर तिसऱ्याच दिवशी जर डिनर नाही चालू झाल्या तर खरोखर फक्त माझ्या मते शिकाराला 20 रुपये खर्च आला असेल, जास्त पण नाही. तिसऱ्याच दिवशी प्लॉट पळायला लागला आणि जेवढ्या प्लॉटला प्रॉब्लेम आहे तेवढ्या प्लॉटला अवरेज पण जास्त निघालं. अच्छा, म्हणजे ही काही जादू नाही, पण हा अभ्यास आहे शेतकरी बांधवांनो. त्यांनी सांगितलं, माझं देखील मन गैरवरून आलं. मला आठवलं की गेल्या 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की सर प्लॉट गेलेला आहे, आमचा नाही, परंतु कुठंतरी त्याचा फायदा होईल आणि आमचा विश्वास आहे. त्यांचे बंधू माझ्याशी बोलले आणि एक त्यांनी सांगितलं की प्रतिपंप 20 रुपये खर्च आला होता. मग या सगळ्या गोष्टी गुपित ठेवायचं कारण नाही, म्हणून युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगत येतो. आता आपण आलो होतो, जेमिझोन दिलं कारण आपल्याला सपकेन करायचंय, ओलांडा तयार होतोय आणि ओलांडा तयार होत असतानाच तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून एक स्लरी द्यायची, ज्याचं नाव आहे डॉक्टर किसान स्लरी. एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 5 किलो झिंक सल्फेट आणि त्याच्यासोबत 4 किलो गुळ, अशी स्लरी आपल्याला देऊन घ्यायची. जसंही आपलं सपकेन फुटून येतं, ओलांडा तयार झाला, सपकेन फुटून येतं, त्यावेळेस आपल्याला जेमिझोन आणि सनरूपचा स्प्रे केला आणि त्यामध्ये आपल्याला गर्भधारणेसाठी त्या ठिकाणी सीसीचा वापर करत असताना देशांतर्गत बाजारपेठेचं काम आहे, तिथं लिओशिन 200 मिली, कॅब्रिओटॉप 300 ग्रॅम, 05234 500 ग्रॅम अशी एक फवारणी त्या ठिकाणी केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर 5-6-7-8 दिवस गॅप जाऊ द्या. जमिनीच्या माध्यमातून एकरी 5 किलो 1261 किंवा 5 किलो 05518 आपण देऊन गेलं पाहिजे. आणि त्यानंतर जसंही आपलं सपकेनच्या पुढं 5-6 पानं येतील तिथं परत आपल्याला एकदा फवारणी करायची 200 लिटर पाण्याला. बर्ड कव्हर 500 मिली, 04932 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, जेणेकरून सूक्ष्मगड निर्मिती ज्यावेळेस होत असती ती चांगली कशी होईल, सक्षम घड त्याच्यामध्ये कसा तयार होईल. आणि ज्या वेळेस तुम्ही शेंडा स्टॉप करता त्यावेळेस तुम्हाला ग्राफरची फवारणी कोणत्या अन्नद्रव्य व्यवस्थापन बरोबर करायची, जेणेकरून काडीचा आतमध्ये जो पीत आहे, काडी एकदम भरभक्कम कशी तयार होईल आणि त्या काडीमध्ये तयार झालेला सूक्ष्मगड कसा सक्षम होईल, त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी त्यासाठी देईलच. परंतु आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता मित्रांनो, की ज्या वेळेस रिन्युवेशन करतो, रिन्युवेशन केल्यानंतर परत एकदा तुम्हाला दाखवतो. हे बघा, रिन्युवेशन केलं, इथून वरती प्लॉट नेत गेलो आपण, ओलांडा तयार केला. हे आपल्याला पहिल्या 100 दिवसात आणि राहिलेल्या 100 दिवसात या काड्या आपल्याला तयार करून पहिल्या वर्षी गोडीबार छाटणीमध्ये चांगला माल जर घ्यायचा असेल, ज्या पद्धतीने या पठ्ठ्याने काम केलं, डॉक्टर किसाननी सांगितलं बिस्लरी आणा, तिच्यात माती टाका, तरी तो फवारायला तयार आहे. हो, 100% खरी गोष्ट आहे. हो. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की मी जर सांगतोय जेमिझोन वापरा तर जेमिझोनच घ्या. कृषी विक्रेता केंद्राला त्या ठिकाणी तुम्ही गेला तर तुम्हाला जे डॉक्टर किसाननी किंवा कुठल्याही मार्गदर्शकाने तुम्हाला काही लिहून दिलंय, काही पाठवलंय शेड्यूल, तर तेच घ्या. कारण त्याचा काहीतरी अभ्यास असतो, त्यांनी काहीतरी प्रॅक्टिसेस केलेल्या असत्या, त्याच्यामुळे त्या गोष्टी करायच्या आहे तुम्हाला. आता मी काही ठिकाणी तुम्हाला सांगितलं, मिरची पिकामध्ये बायोडी 303 घ्या, तिथं तुम्ही बायोआर घेताय, तिथं तुम्हाला रिझल्ट येत नाही, तुमचे प्लॉट फेल जात आहे. त्याला डॉक्टर किसान जबाबदार नाही.
द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये एक शब्द मी देतो की या वर्षी खरड छाटणीमध्ये गोळीबार छाटणीपेक्षा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवल. तुमच्या खोडकीड असेल, मिलीबगची अडचण असेल, त्याच्यासाठी पहिला पाऊस पडल्यानंतर जेमिझोनची ड्रिंचिंग कशाबरोबर आणि कोणत्या पद्धतीने करायची, आणि त्याचप्रमाणे वरतून फवारणी, अजूनही छाटण्या काही सुरू आहेत, काही बाकी आहेत, त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी. आणि त्याचप्रमाणे रिनिवेशनचे प्लॉट, कारण गेल्या वर्षी बरेचसे प्लॉट उभे होते, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी रिनिवेशन केलं आणि रिनिवेशनचा प्लॉट असा वरती नेऊन ओलांडा तयार करायचा असेल, त्या सगळ्या शेतकऱ्यांनी डॉक्टर किसानला त्या ठिकाणी 77 19 94 11 22 या नंबरवर संपर्क साधा. आणि या रिनिवेशनच्या फक्त आणि फक्त रिकट आणि रिनिवेशनच्या शेतकऱ्यांसाठी परत एकदा प्लॉट बुकिंग मी सुरू करतो पुढच्या 3 दिवसासाठी. हा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात 9 तारखेला. 9 तारखेला तुम्ही व्हिडिओ बघणार. 9 तारखेपासून 19 तारखेपर्यंत फक्त 4,500 रुपयामध्ये या शेतकऱ्यांसाठी रिनिवेशनचा प्लॉट आणि रिकटचा प्लॉट या शेतकऱ्यांसाठी बुकिंग चालू राहील. तरी शेतकऱ्यांनी त्याची नोंद घेऊन या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि आपला उत्पादन खर्च कमी करून अंबर चौधरी सारखं चांगलं काम करून पहिल्या वर्षी रिनिवेशनच्या प्लॉटला माल आणावा, ही एक विनंती आणि एक सल्ला देण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमधून मी केला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.